मराठी, ते धडक ते धडक. आटपाडीत अन्न व औषध प्रशासनाने पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. कर्नाटकातून आणलेल्या गुटख्याचा मोठा साठा जप्त करत प्रशासनाने मोठा दणका दिलाय. या कारवाईत सुमारे 13.5 लाखांचा मुद्देमाल प्रशासनाने ताब्यात घेतलाय. हा गुटखा सांगली जिल्ह्यातील विविध भागात विक्रीसाठी नेण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. आटपाडी तालुक्यात प्रतिबंधित गुटखाजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर अन्न व औषध प्रशासनाने मोठा प्रहार करत गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. संयुक्त कारवाई दरम्यान कर्नाटकातून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थासह मालवाहू वाहन ताब्यात घेण्यात आले असून एकूण सुमारे 13.44 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी स्मिता विश्वनाथ हिरेमठ यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 29 जुलै 2026 रोजी सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथील अन्न सुरक्षा अधिकारी गणेश कदम यांनी सह आयुक्तांच्या आदेशानुसार आटपाडीतील जवळ मंगल कार्यालय परिसरात संशयास्पद माल वाहतूक वाहन MH42 BF 8661 अडवले. यानंतर प्रशासनाच्या पथकाने वाहनाची सखोल तपासणी केली. यावेळी वाहन चालक लहू अशोक चव्हाण राहणार कमलापूर तालुका सांगोला याने सदर माल कर्नाटकातील तुमकुर येथून आणल्याची माहिती दिली. हा प्रतिबंधित साठा सांगली जिल्ह्यातील विविध भागात विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपासणीत वाहनामध्ये विमल पान मसाला आणि V1 सुगंधित तंबाखू या ब्रँडचे हजारो पाऊच आढळून आले. जप्त केलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थाची अंदाजे किंमत 8,44,000 तर वाहनाची किंमत सुमारे 5 लाख असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी वाहन चालक लहू अशोक चव्हाण, वाहन मालक संभाजी बने, प्रतिबंधित मालाचा मालक दिलीप मस्के तसेच पुरवठादार आणि उत्पादकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिओ मराठी, ते धडक ते